सुरुवातीला मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। या घटनेमुळे पुणेकर संतप्त झालेत। नागरिकांमध्ये दीनानाथ रुग्णालयाविरोधात मोठा रोष बघायला मिळतोय। रुग्णालयाच्या बाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत निषेध करण्यात आला। रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का असा सवाल कार्यकर्त्यांनी केला। तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या नावाला काळं फासत आंदोलन केलं। तर पतित पावन संघटनेनं काळं फासून निषेध केला। रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली। तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोठा रोष बघायला मिळतोय। रुग्णालयाच्या नावाला पतित पावन संघटनेनं काळं फासून निषेध केला। तर रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली। यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे। त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते, बाकी कोणी उतरू शकत नाही। जर उद्याच्या उद्या या 302चा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही की ह्या ट्रस्टीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। सरकार पाठीशी घालत आहे। त्यांनी 10 लाख रुपयाची मागणी केली आहे, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा संघटनेकडे आहे। तर त्या गोष्टीचा संघटना निषेध करेल। जोपर्यंत प्रशासन निलंबित करत नाही तोपर्यंत संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करेल। 4 दिवसापूर्वी जो हलगर्जीपणा केला आहे त्याच्या विरोधात पतित पावनने पाठपुरावा करूनही प्रशासन आणि अधिकारी, पोलीस अधिकारी त्यांना का पाठीशी घालत आहे? त्यांना का आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई का केली नाही? मला सांगा की सरकार पाठीशी घालते असा आरोप करताय का तुम्ही? हो, आरोप करताय। याच्या अगोदरही संघटनेने वारंवार अशा प्रकारची अनेक निवेदनं संबंधित मंगेशकर रुग्णालयाला दिली होती, पण याच्या बाबतीत काय कारवाई झाली? 4 दिवस होऊनही प्रशासन का कारवाई करत नाहीये? का संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत नाहीये? तर पुण्यामध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली आहे। दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रुग्णालयाच्या बाहेर चिल्लर फेकत निषेध करण्यात आला। रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का असा सवाल कार्यकर्त्यांनी केला। या रुग्णालयाच्या प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली। या घटनेत जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून अटक करा अशी मागणी करण्यात आली। मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनातले जे अधिकारी तर या रुग्णालयाच्या विरोधात सध्या मोठा रोष बघायला मिळतोय। पुण्यामध्ये त्यासाठी आंदोलनं केली जात आहेत। तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे। महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे नोटीस पाठवणार आहेत। आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या 4 सदस्यीय समितीमध्ये नीना बोराडे यांचा समावेश आहे। घडलेल्या प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिका मागवणार आहे। तर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैसे न भरल्यामुळे तिथे उपचार झाले नाहीत। त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। प्रसूतीसाठी रुग्ण दाखल करून घेतानाच 10 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आलं आणि नसता उपचार करण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचा आरोप होतोय। या प्रकरणामध्ये भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी देखील करणार आहेत। रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जे देखील जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहेत। रुग्णालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जातील। यानंतर या रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे बघावं लागेल। चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि रुग्णालयामध्ये या रुग्णावरती उपचार न करता जो काही प्रकार घडला त्यामध्ये या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर पूर्णपणे जनक्षोभ उसळलाय पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात।
तर या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनानं आरोप सगळे फेटाळून लावलेत. दरम्यान रुग्णालय व्यवस्थापनानं दिलेल्या खुलाशावरती आक्षेप घेत या प्रकरणी त्रयस्थ समितीकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराला रुग्णालयातील डॉक्टरच दोषी असल्याचा आरोप होतोय. या संदर्भात भाजप आमदार अमित गोरखे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडी यांनी. आमदार अमित गोरखे आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याकडनं जाणून घ्या व्यवस्थापनाने जे आता स्पष्टीकरण दिलंय की हे सगळं अर्धवट माहिती आहे. एकंदरीत तुम्ही सुरुवातीपासून ज्या प्रकरणाचा पाठपुरावा करताय, नवे त्या डॉक्टरांशी तुम्ही बोलला होतात, नेमकं काय घडलं? मी या प्रकरणाचा पाठपुरावा नाही, मी त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व आहे, कारण ही गोष्ट माझ्या परिवारातले, कारण माझे स्वतःचे स्वीय सहाय्यक आहे आणि या विषयात मी डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर सरांशी बोललो. माझा स्पष्ट असा डॉक्टर घैसासांवर आरोप आहे की ते केळकर सरांना मिसगाईड करत आहेत. कारण ज्या वेळेस माझा पेशंट त्या ठिकाणी गेला त्यावेळेस एकतर अगदी पेशंटलाच त्यांनी सांगितलं की ट्विन्स आहेत आणि 20 लाख रुपये लागतील, एका बाळाला 10 लाख रुपये असे 20 लाख रुपये लागतील, आणि फक्त बोलले नाही तर रिसिटही दिलेली आहे, त्याची कॉपी आपल्याकडे आहे. दुसरं महत्त्वाचं, त्यांनी जागेवर सांगितलं की तुम्ही मला प्रेशर करू नका, माझ्याकडे अधिकार आहे की मी ही केस सोडू शकतो आणि तुम्ही इतर ठिकाणी जाऊ शकता, त्यामुळे खाली जाऊन तुम्ही फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. त्यावेळेस सुशांत त्यांना असंही म्हटले, मी जमीन माझी आहे ती मी विकतो, पण मला ॲडमिशन मिळू देत. पण खाली त्यांनी निरोप दिल्यानंतर खाली 10 लाख रुपये भरल्याशिवाय तुम्ही ॲडमिशन देऊ नका असं सांगितल्यावर त्या खालच्या महिलेनेही, त्यांचा जो स्टाफ आहे त्याला ॲडमिशन दिलं नाही. 3 लाख रुपये भरायची तयारी होती. माझा एकच प्रश्न आहे, कुठलाही पेशंट जर अचानक आला, त्याची हिस्ट्री कुठल्याही हॉस्पिटलची असली, तुमचं आद्य कर्तव्य की त्या पेशंटला इमिजिएट ॲडमिट करून घेणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करणं. तुम्ही त्यावेळेस पेशंट आल्यानंतर ट्रीटमेंट ताबडतोब का चालू केली नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही 10 लाख रुपयेच भरा हा हट्ट तुम्ही का पकडला. तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या गर्भवती मातेला इमिजिएट ट्रीटमेंट चालू न करता 3 तास त्या ठिकाणी रेंगाळत का ठेवलं, आणि मग फोन गेल्यानंतर इतरांचे 3 वाजता तुम्ही सुशांतला फोन करून विचारता की आपण कुठं आहात म्हणून. अशा अनेक गोष्टी आहेत. आता अहवाल तेच सादर करणार आहेत. माझी शासनाला विनंती आहे, मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना उद्या भेटतोय आणि ज्या उदात्त हेतूने सरकारनं आणि मंगेशकर परिवारानं हे हॉस्पिटल चालू केलं होतं, त्यांचा हेतू अत्यंत चांगला आहे, पण त्या हेतूला फारताळ फासण्याचं काम जर स्टाफ करत असेल, माझा आक्षेप डॉक्टर घैसास यांच्यावरच आहे. सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. तर या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात वाढता आक्रोश बघायला मिळतोय. युवक काँग्रेसनं रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं. रुग्णालयावरती शाई फेकून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या सगळ्या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातनं आपल्या सोबत आहेत. वैभव, गेल्या काही तासांपासून आपण हा जनक्षोभ बघतोय पुण्यातला, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधातला. आत्ताची काय परिस्थिती आहे? श्वेता, पुण्यातल्या नामांकित रुग्णालयांपैकी एक हे रुग्णालय आहे आणि इतक्या गंभीर गैरकारभारामुळे प्रचंड जनक्षोभ जो आहे तो पाहायला मिळतोय. सकाळपासून सलग आंदोलनं सुरू आहेत. जवळपास 10 आंदोलनं आतापर्यंत झालीत, वेगवेगळ्या पक्षांची, संघटनांची. आता काही मिनिटांपूर्वी NSUIने सुद्धा आंदोलन केलं. धर्मदाय रुग्णालय असा जो बोर्ड आहे दीनानाथ मंगेशकरचा, त्या रुग्णालयाच्या नावाच्या पाठीवर त्यांनी काळं फासलं. याचं कारण नेमकं काय ते त्यांना विचारूया. तुम्ही या रुग्णालयाच्या नावाच्या पाठीला काळं का फासलं, ज्याच्यावरती धर्मदाय रुग्णालय असं लिहिलं? आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असाल, सकाळपासून इथं आंदोलनं सुरू आहेत. हॉस्पिटलचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर धनंजय केळकर, ते सकाळपासून इथं आलेले नाहीत. उत्तर यांच्याकडनं अपेक्षित अजून आलेलं नाहीत. सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या व्यक्तीवर, PA वर किंवा त्याच्या घरातल्या व्यक्तीवर जर अशा प्रकारे होत असेल, काल आपल्याच माध्यमातून जी माहिती मिळाली की मंत्रालयातून इथं फोन आलेला, तरी सुद्धा हे एवढं मुजर प्रशासन आहे की त्यांना काही फरक पडत नव्हतं. आज यांना फुकटमध्ये ही जमीन मिळालेली आहे आणि शेकडो कोटी रुपये यांना डोनेशनच्या मधून मिळालेले आहेत, तरी सुद्धा यांची भूक काही मिटत नाही. आणि हे फक्त मंगेशकर हॉस्पिटलचा विषय नाहीये, पुणे शहरातील असेल किंवा राज्यातील जेवढे महत्त्वाचे मोठे हॉस्पिटल्स आहेत सर्व ठिकाणी हीच परिस्थिती आहे. माझी आई सुद्धा इथंच वारलेली आहे. माझी आईचं सुद्धा, आईला कॅन्सर होतं, त्यामुळे इथलं प्रशासन कशा पद्धतीने वागतं ते आम्हाला खूप चांगलं माहिती आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि फक्त माझा वैयक्तिक अनुभव नाहीये, इथं प्रत्येक जेवढे इथे उपस्थित नागरिक असतील, फक्त युवक काँग्रेसचा विषय नाहीये.
जेवढे नागरिक शहरातील असतील, त्यांचं कोणी नातेवाईक असेल, कोणी मित्रपरिवार असेल, सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की हे प्रशासन किती कोडगं, किती मुजर आहे. आणि सत्ता असताना जर भाजपच्या आमदारांच्या याच्यावर जर असं होत असेल तर सामान्य नागरिकांनी करायचं काय. आणि आम्ही सांगतो आज आमच्या यांना स्पष्ट म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगतोय, आमच्यात गांधी आहे, भगतसिंग दोघेही आहेत. आज मला मी प्रेमात सांगतोय की याच्या पुढे परत कधी कोणत्याही हॉस्पिटलने किंवा दवाखान्यात जर अशी परिस्थिती जर आली तर आम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने काँग्रेस काय असते आणि भगतसिंग काय आहे हे यांना आम्ही दाखवून देऊ. या सगळ्या कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्त रुग्णालयाच्या बोर्डवरती शाई फेकली आणि त्याचं कारण असं होतं, राज्य सरकारनं सन 2000 मध्ये ही जमीन ₹1 इतक्या भाडेपट्ट्यानं 99 वर्षासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली आहे. याचं कारण ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. धर्मादाय नोंदणी असलेलं हे रुग्णालय ज्याचा एक करार राज्य सरकारबरोबर करण्यात आलेला होता आणि ज्या करारान्वये जो करार धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवण्यात आलेला आहे त्या करारान्वये ₹20 इथला रुग्ण जो आहे तो तपासला गेला पाहिजे अशी 2000 सालच्या कराराची अट आहे. आपण महागाई जरी गृहीत धरली तरी अगदी ₹200-300 इथं रुग्ण कन्सल्ट करणं आवश्यक आहे, तपासणं आवश्यक आहे. मात्र आजची रुग्ण तपासण्याची जी प्राथमिक फी आहे ती ₹600 सुरू होते, अगदी 2000-2500 ही फी जाते. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये रुग्णालय जी आहेत ती नेमकं या करारांच्या अटी पाळत नसताना सुद्धा त्यांच्यावर कारवाया का होत नाहीत. 2019 मध्ये जिल्हाधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते नवल किशोर राम यांनी सुद्धा या रुग्णालयाला नोटीस पाठवलेली होती. साधारण 2000 पासून तुम्ही ज्या कराराच्या अटींचं उल्लंघन करताय त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडून ₹100 कोटी का वसूल करण्यात येऊ नयेत. हे प्रकरण पुढे जिल्हाधिकारी इथून गेल्यानंतर हे प्रकरण पुन्हा भासण्यात गुंडाळण्यात आलं. आता पुन्हा एकदा मंगेशकर रुग्णालय चर्चेत आलंय. ते सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर या रुग्णालयाची चौकशी जी आहे ती आता 3 पातळ्यांवर केली जाईल. एक तर याची चौकशी पोलीस करतायत, दुसरी चौकशी हे आरोग्य उपसंचालक जे आहेत त्यांच्याकडून गठीत केलेल्या समितीनं केली जाते, ज्याच्यामध्ये एक स्त्रीरोग तज्ज्ञ सुद्धा आहेत. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख जे आहेत नीना बोराडे त्या सुद्धा या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि वेगळी आणखी महापालिकेच्या हद्दीमध्ये हे रुग्णालय असल्यामुळे आणखी एक वेगळी नोटीस जी आहे ती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाला दिली आहे. बरं, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊयात. मात्र गर्भवती महिलेच्या या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाची चौकशी जी केली जाणार आहे, पोलीस या संदर्भात दोन्ही बाजूंची निवेदनं घेऊन जिल्हा मेडिकल बोर्डाला देणार आहेत आणि त्यानंतर मेडिकल बोर्डाच्या अहवालानुसार पोलीस कारवाई करतील. मात्र जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्षच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवारच चौकशीच्या फेऱ्यात सध्या आहेत. त्यामुळे दीनानाथचा चौकशी अहवाल देणार तरी कोण, असा सवाल आता उपस्थित झालाय. एवढं सांगतो आता याविषयी कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्यातच पेशंटनं टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे.